स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने आरक्षणाच्या नियमांमध्ये एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक बदल केला आहे। नेमका सरकारने काय निर्णय घेतलाय सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता आरक्षणाच्या सवलतींबाबतचे नियम पूर्णपणे बदलले आहेत। जर तुम्ही राखीव प्रवर्गातून फॉर्म भरताना वय, अनुभव किंवा शैक्षणिक पात्रतेमध्ये कोणतीही सवलत घेतली असेल तर तुम्हाला आता खुल्या प्रवर्गातील म्हणजेच ओपनच्या जागांवर दावा करता येणार नाहीये। याचाच अर्थ असा की एकदा आरक्षणाचा लाभ घेऊन पात्रता मिळवली की तुमची निवड केवळ तुमच्या मूळ प्रवर्गातूनच केली जाईल। यापूर्वी आरक्षणातून सवलत घेऊन सुद्धा जास्त गुण मिळवणारे उमेदवार खुल्या प्रवर्गातील जागा पटकावू शकत होते, मात्र नवीन धोरणानुसार ही पद्धत आता बंद होणार आहे। ज्या उमेदवारांनी कोणत्याही सवलतीशिवाय परीक्षा दिली आहे तेच आता गुणवत्तेच्या आधारे खुल्या जागांसाठी पात्र ठरतील। राज्यातील एकूण आरक्षण आता 72% पोहोचल्याने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र सरकार आणि न्यायालयाच्या विविध आदेशांच्या पार्श्वभूमीवर लागू झालेला हा बदल भविष्यातील सर्व सरकारी भरती प्रक्रियेवर मोठा परिणाम करणार आहे। राज्य सरकारच्या शासकीय भरती प्रक्रियेत आरक्षणाबाबत घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।